तटकरे साहेब सध्या आपल्यासोबत आहेत. साहेब, आज राष्ट्रवादी पक्षाच्या 26वा जो वर्धापन दिन सोहळा साजरा झाला, पुण्यात 2 ठिकाणी झाला. तिथं देखील जोरदार बॅटिंग झाली आणि इथं देखील जोरदार बॅटिंग झाली. एक असं आहे की 10 जून 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 2 वर्षापूर्वी दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक सामूहिक निर्णय घेतला, ज्यामध्ये प्रफुल्लभाई, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यावेळचे सगळे जवळपास 43 आमदार आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला अनुसरून आम्ही लोकसभेला सामोरं गेलो. लोकसभेमध्ये आम्हाला अपयश आलं, पण विधानसभेमध्ये मात्र अभूतपूर्व असं यश महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं. त्यामुळे आम्ही जो निर्णय घेतला त्याच्यावरती लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे. अशा वेळेला एकत्रित किंवा काय, आज आपण जर काय मिकीजी पाहिलं, एक राजकीय ठराव मी मांडला, त्याला सभागृहाने मान्यता दिली की आमची भविष्यातली वाटचाल ही एनडीएसोबत असणार आहे, आमच्या मूळ विचाराची बांधिलकी कायम राखत. यामध्ये अनेक प्रश्नाची उत्तर आली असं मला वाटतं. पण तो प्रश्न पुन्हा एकदा विचारतो मी. गेले काही दिवस सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा की दोन्ही पवार एकत्र येतील का, राष्ट्रवादी एक होईल का? म्हणजे आज तिकडे देखील ही चर्चा होती आणि इथं देखील ती चर्चा ऐकायला मिळाली. इथे चर्चा कुठे ऐकायला मिळाली असं मला वाटत नाही. आजच्या संबंध दिवसभराच्या कार्यक्रमात किंवा कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी गेले 8-15 दिवस मी राज्यातल्या सगळ्या सहकाऱ्यांशी, विधिमंडळातल्या सहकाऱ्यांशी, पुणे जिल्ह्यातल्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांशी संपर्क करत असताना या कार्यक्रमाचं नियोजन प्रचंड उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणाने करत होते. त्याला त्यांच्या मनात ना कुठे संभ्रम आढळला, ना कुठला काय विचार आढळला. दादाच्या नेतृत्वाखाली पुढची वाटचाल करायची असा निर्धार उलट आढळला. त्याच्यामुळे इथे काही चर्चा नव्हतीच. इतर ठिकाणी काय चर्चा होती की नाही मला माहीत नाही. जे माहीत नाही त्याच्यावरती भाष्य करणं चुकीचं ठरेल. पण आम्ही घेतलेला निर्णय हा उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. अशा वेळेला या भूमिकेशी यावं सोबत वाटतं. त्यांचं आम्ही स्वागत करतच आलो आहोत. आजही विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर अनेक जिल्ह्यांतील माजी आमदार, माजी राज्यमंत्री, अनेक प्रमुख पदाधिकारी, विधानसभेचे उमेदवार जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून होते, यांचा पक्षप्रवेश होतो आहे. तो काय कुणी आम्ही नाकारला नाही. त्यामुळे उद्या कोणाचा पक्षप्रवेश झाला, मी पक्षप्रवेश हा शब्द म्हणालो, तो झाला तर आम्हाला आनंदच आहे. पण तटकरे साहेबांना काय वाटतं, दोन्ही पवारांनी पुन्हा एकदा एकत्र यावं का? नाही, मला काय वाटणं हा भाग या ठिकाणी येत नाही. मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. राजकीय मतं किंवा राजकीय भूमिका ही शेवटी पक्षाची भूमिका असते. त्याला व्यक्तिगत भूमिकेला व्यक्तिगत मत त्याच्यामध्ये गृहीत धरणंही चुकीचं आहे. मी स्वतः अध्यक्ष असल्यामुळे मी कधी व्यक्तिगत मताला, पक्षाच्या हिताला बाधा येईल असं कधी महत्त्व दिले नाही आणि पुढेही देणार नाही. हा जरताचा प्रश्न आहे. ज्यावेळेला एखादी बाब हायपोथेटिकल असते, आपणच परवा म्हणालात, त्यावेळेला त्याच्यावरती चर्चा करणं म्हणजेच ते व्यर्थ आहे. तुमचे एक जुने सहकारी आहेत जयंत पाटील, ज्यांनी आज त्या ठिकाणी भाषण करताना सांगितलं की गेले 7-8 वर्ष मी प्रदेशाध्यक्ष आहे, माझ्यावर पूर्ण जबाबदारी आहे आणि आता मला कुठेतरी म्हणजे कुणाला दुसऱ्याला ही संधी द्यावी, म्हणजे अर्थात ते राजीनामा एका अर्थाने पवारांसमोर त्यांनी असं बोलून दाखवलं. जयंतरावांचं वक्तव्य त्राग्यातून आहे का त्यागातून आहे की आणखीन कशातून आहे? मी वारंवार बोलत आलो की जयंतराव एक धुरंधर नेते आहेत. 90 सालापासून विधिमंडळात आहेत. ज्यांच्या पोटातलं पाणी हलत नाही त्यांचं नाव आहे जयंत पाटील. त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य कुठल्या दिशेला जाणार आहे, ज्या दिशेला जाणार आहे त्याने आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ काढावा. म्हणजे याच्या अगोदर सुद्धा बरेचदा नाव समोर आलं की जयंत पाटलांना विरोध होतोय. म्हणजे वर्षापूर्वी, काही महिन्यांपूर्वी रोहित पवारांनी सुद्धा विरोध केला. म्हणजे एखाद्या युवकाला संधी मिळावी प्रदेशाध्यक्षपद. आज सुद्धा त्यांनी बोलताना ते सांगून दाखवलं की एखाद्या नवीन चेहऱ्याला, एखाद्या म्हणजे पक्षातील एक निष्ठेला संधी मिळेल. आता एका वेगळ्या राजकीय पक्षाच्या अंतर्गत भूमिकेच्या बद्दल मी बोलावं असं उचित ठरणार नाही. मी कधी भाष्य करणार नाही. शेवटी तो प्रश्न किंवा तो विचार, त्या संदर्भातला निर्णय त्या पक्षाचे नेते निश्चितपणे घेऊ शकतात. मी वारंवार ही बाब स्पष्ट करत आलो की पवारसाहेब गेली 6 दशकं देशाच्या राजकारणामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. केंद्र सरकार, राज्य सरकार घडवण्यात किंवा वेगळं केंद्र सरकार जाण्यात
पवारसाहेबांचं राजकीय कौशल्य खूप मोठ्या प्रमाणावरती राहिलेलं आहे. त्यामुळे त्या पक्षांतर्गत काय निर्णय घ्यावेत हा सर्वस्वी पवारसाहेबांचा अधिकार आहे. मी त्याच्यावरती मत व्यक्त करणार नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीमध्ये मत जरूर व्यक्त करीन. जे मत आज ठरावाच्याद्वारे व्यक्त केलं, आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा इतर काय असतील, या वतीमध्ये आम्ही स्पष्टपणाची भूमिका घेतलेली आहे. त्या भूमिकेशी अनुरूप पद्धतीचंच काम पुढच्या कालावधीमध्ये राहील. पण तेच ज्या मोठ्या नेत्याबद्दल तुम्ही उल्लेख करताय तेच मोठे नेते तुमच्यासोबत आले किंवा दोघं पवार एकत्र आले, याबाबत तुम्ही स्वतःचं मत किंवा एक कसं आहे मिकीची, हा जर तरचा प्रश्न आहे. जोपर्यंत त्याबद्दलचा कुठलाही सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्यापर्यंत पोचत नाही, तोपर्यंत या विषयावरती व्यक्तिगत मत किंवा पक्षाचं राजकीय मत हे देणं अप्रस्तुत ठरेल. ज्या वेळेला तसा येईल त्यावेळेला बघू. आज काही नाही, काही नाही, नो हरी नो वरी. जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने तटकरे त्यांचं मत व्यक्त करतायत. आत्ता तरी असं कुठंही त्यांच्याकडून प्रस्ताव आलेला नाही आहे. त्यामुळं आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का असं कुठलीही चर्चा देखील नाही असं ते या ठिकाणी स्पष्ट करतायत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.